श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. अहंकार, मीपणा आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. समर्थ म्हणाले, आपला देहसुद्धा विषय वासनेमध्ये अडकलेला आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता. त्यापैकी समर्थ म्हणाले, अहंकार आणि लोभ या दोन विषय विकारांचं बघा प्रत्यक्षात आपल्याला महत्त्व पटवून दिलेलं आहे. आता अहंकार म्हणजे काय? समर्थ म्हणाले, अभिमान, मीपणा. आपणच केलेलं आहोत, हे सर्व मीच केलेलं आहे, मीपणा. समर्थ म्हणाले, लोभ. लोभ कशा प्रकारे? तर मानवी दुःखाचं मूळ कारण मीच श्रेष्ठ, सर्व माझेच अशी भावना ज्या व्यक्तीच्या मनामध्ये, ज्या व्यक्तीमध्ये असते, तीच व्यक्ती अहंकारी आणि स्वार्थी असते. आता समर्थ म्हणाले, कुठली व्यक्ती अहंकारी आहे, कुठली व्यक्ती स्वार्थी आहे? समर्थ म्हणाले, पहावे आपणासी आपण, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. कारण प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, ज्यामुळे नाती तुटली जातात आणि मनःशांती नष्ट होते. आपल्या जीवनामध्ये खरंच आपला देह शांत आहे का? कारण आपल्या आयुष्यात शांतता नाही आहे. मनाला पटेल असं बघा पाहायला मिळत नाही आहे. मग मनाला शांत करण्यासाठी मनःशांती म्हणजे काय? समर्थ म्हणाले, लोभापायी मनुष्य देह अधिक मिळवण्याच्या नादात जे जवळ करत आहे त्याचा आनंदही तो गमावून बसलेला आहे. अहो, आहे त्यामध्ये आपला देह समाधानी आहे का हे पाहणं गरजेचं आहे. कारण आपला देह आहे तितके आहे त्यामध्ये समाधानी नाही आहे. मला अजून पाहिजे. अहो, आपल्या पत्रावलीमध्ये भात वाढलेला आहे, भाजी वाढलेली आहे, तरीसुद्धा नाही आहे. मला अजून 2 पापड हवेत, मला अजून 2 गुलाबजाम हवेत, मला अजून भात हवा आहे. अहो, मिळेल हो, बरोबर की नाही? तेवढं आहे ते संपव, पुढे मिळणारच आहे. परंतु नाही हो, आहे त्यामध्ये आपला देह समाधानी नाही आहे. मला अजून हवं आहे. कारण लोभापायी. लोभ कशामुळे? समर्थ म्हणाले, रजोगुण, बरोबर की नाही? मीपणा, मी सर्व श्रेष्ठ आहे, त्याचा आनंदही तो आता गमावून बसलेला आहे, जो संपूर्णपणे दुःखाला आमंत्रण देतोय. ज्या प्रकारे समर्थांनी सुंदर ओवी आपल्यासाठी प्राप्त करून दिली, सुंदर श्लोक प्राप्त करून दिला. अहंता गुणे सर्वही दुःख होते, सुखी राहता सर्वही सुख आहे, विचारे मना तूच शोधून पाय. अहंता गुणे सर्वही दुःख होते, का प्राप्त करून दिलेला आहे? अहंकारामुळे सर्व दुःख पाहायला मिळणार आहे याची जाणीव असून सुद्धा आपण आपल्यामध्ये अहंकाराने मीपणा आणतोय. जर आपण सुखी राहण्याचा विचार केला तर सर्वकडे सुखच पाहायला मिळेल. परंतु नाही ना, मीपणा हा ज्ञानाचा आणि सुखाचा शत्रू आहे. आपण वाचतोय, ऐकतोय, परंतु आपला देह त्यामध्ये वळत नाहीये, बसत नाहीये. कारण लोभ ही माणसाची सर्वात मोठी व्याधी आहे, आजार आहे. आपण बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, एखादा उन्हामध्ये गेलो बघा, किंवा थंड पाणी प्यायलो, आपल्याला सर्दी होईल, घसा बसेल, डोकं दुखेल, परंतु तो आजार बरा होईल हो. परंतु लोभ हा असा आजार आहे ना, जिचा अंत कधीच होत नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही बघा प्रत्यक्षात त्या आजारांमध्ये, त्या लोभांमध्ये अडकलेले असणार.
समर्थ म्हणाले, जेव्हा माणसाला मी केले, माझ्यामुळे सर्व झालेलं आहे आणि मी इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे असं वाटू लागतं ना, तेव्हा तुमच्या अंगी अहंकार जन्माला आलेला आहे. त्यामुळे ही व्यक्ती आत्मकेंद्रित होते आणि इतरांचा आदर कमी करते. आता सर्व मिळून तुम्ही कार्य करत आहात, परंतु नाही हो, आपण इतरांचा आदर कसा कमी करायचा आणि स्वतःच्या नजरेला बघा, प्रत्यक्षपणे ज्यावेळी आपल्यामध्ये लोभ येतं ना, त्यावेळेला अधिक संपत्ती, सत्ता किंवा मानसन्मान मिळवण्याची इच्छा म्हणजेच लोभ. ज्याप्रमाणे लोभी मनुष्य कधीही समाधानी नसतो. का असतो? नाही हो, अजिबात समाधानी नसणार. आणि अहंकार आणि लोभाचा बघा दुःखाशी संबंध कसा येतो. ज्या प्रकारे अहंकारामुळे व्यक्ती स्वतःच्या चुका पाहत नाही, रागीट बनते, क्रोधित होते आणि इतरांपासून दूर होते, ज्यामुळे एकाकीपणा व दुःख प्राप्त होत असतं. परंतु लोभामुळे मनुष्यदेह कष्टांपेक्षा बघा मला सर्व मिळेल हे पाहत असतो. ज्याप्रमाणे बघा, ज्यातून भीती आणि अपयश येणार आहे हे माहीत असताना सुद्धा आपण ते मी केलेलं आहे असं जाणवत असतो. समर्थ म्हणाले, एक सुंदर बोध आपण समजून घेऊया. एक शेतकरी होता. समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. त्या शेतकऱ्याकडे एक कोंबडी होती. ती दररोज सोन्याचं एक अंड द्यायची. तुम्हाला ही गोष्ट माहिती सुद्धा असेल, परंतु समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. शेतकरी दररोज ती अंडे विकून श्रीमंत व्हायचा, पण त्याच्या मनात लोभ निर्माण झाला. त्याने विचार केला की या कोंबडीच्या पोटात तर शेकडो अंडी असतील ना, रोज एक एक अंडी मिळवण्यापेक्षा मीच कोंबडीचं पोट बघा प्रत्यक्षपणे चिरून सर्व अंडी एकदमच बाहेर काढतो. लोभापायी त्याने शेवटी बघा ज्याप्रमाणे ती कोंबडी चिरली, पण तिच्या पोटात एकही अंडे नव्हतं. शेतकऱ्याने लोभ आणि अहंकाराच्या अधीन होऊन सोन्याचं अंड देणारी कोंबडी सुद्धा गमावली आणि तो कायमचा दुःखी व गरीब झाला. म्हणून समर्थ म्हणाले, लोभाने मनुष्य देह जे कमावतो ना, तेही गमावून बसतो. जे आहे त्यात समाधानी राहणं हेच सुखाचं यमक आहे. परंतु प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो ना, अहंकार आणि लोभ सोडल्याशिवाय जीवनात खऱ्या सुखाची प्राप्ती होऊच शकत नाही. आणि अहंकार दूर करून नम्रता आणि लोभाऐवजी समाधान बाळगल्यास जीवन शांततामय व आनंदित होत असते. म्हणून समर्थ म्हणाले, अहंकार आणि लोभ सोडायचा आहे. ज्या प्रकारे आपण लोभ आणि अहंकाराच्या बघा अधीन आलेलो आहोत आणि त्यामुळे दुःख प्राप्त झालेलं आहे. समर्थ म्हणाले, दुःख प्राप्त केव्हा होतात? ज्या प्रकारे बघा प्रत्यक्षात अहंकार दूर होईल त्यावेळी दुःख नाहीच होईल, परंतु आपण दुःखाला आमंत्रण देतोय. आणि त्याच प्रकारे दुःखाला आमंत्रण दिलं की संपूर्ण शरीराला सुद्धा, आपल्या देहाला सुद्धा त्रास हा नक्कीच होणार. म्हणून समर्थ म्हणाले, अहंता गुणे सर्व ही दुःख होते. अहंतामुळेच
म्हणून लोभ ही माणसाची सर्वात मोठी व्याधी आहे. हे माहीत असून सुद्धा आपण लोभामध्ये अडकलेलो आहोत. आहे त्यामध्ये समाधानी असणं गरजेचं आहे, बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले की लोभ अजिबात नसावा आणि मीपणा, अहंकार हा ज्ञानाचा व सुखाचा शत्रू आहे. जय जय रघुवीर समर्थ.